मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेमी मालिका सध्या खूपच रंजक वळणावरती आलेली पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा 5 एप्रिलचा भाग हा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. मालिकेच्या 5 एप्रिलच्या भागामध्ये असं पाहायला भेटणार आहे की काव्याची मैत्रीण अनिशा ही तिला भेटण्यासाठी येते. तेव्हा तिला असं वाटतं की काव्याचं लग्न हे जीवासोबत झालेलं आहे. पण तिथे येऊन ती काव्याकडून तिला समजतं की जीवासोबत नाही तर त्याचा मोठा भाऊ पार्थसोबत तिचं लग्न झालंय. लग्नामध्ये घडलेला सगळा प्रसंग काव्याने अनिशाला सांगितला. यामुळे अनिशाला सुद्धा खूप वाईट वाटलं. यानंतर अनिशा काही काव्याला म्हणणारच दिसणार आहे की जे खरं आहे ते सगळ्यांना जगाला सांगून टाक की तुझं प्रेम जीवावरती आहे आणि तुला हे जबरदस्तीने लग्न निभवायचं नाही. अनिशाने काव्याला असा सल्ला दिल्यानंतर काव्या यावरती विचार करू लागते. तिकडे नंदिनी व जीवा गाडीमध्ये असतात. नंदिनी जीवाला म्हणते, आता जशी अनिशाची भेट झाली तशी त्या जीविकाची सुद्धा भेट झाली पाहिजे. जीविका हे नाव ऐकता जीव खूपच अस्वस्थ होतो आणि गाडी चालू मध्येच थांबवतो. कारण जीविका नावाची व्यक्ती अस्तित्वातच नाही, घरी कोणाला समजू नये म्हणून. जीवालाच काव्या जीविका अशी हाक मारायची. गाडी अचानक थांबल्यामुळे नंदिनी ज्वाला विचारू लागते की तुम्हाला काय झालंय, तुम्ही अशी गाडी का अचानक थांबवली. तिकडे अनिशाच्या येण्यामुळे आणि तिच्या बोलण्यावरून रम्या व वसुंधरा आत्याला संशय आलेला असतो आणि त्या दोघे बोलत असतात. वसू आत्या म्हणत असते की अनिशा संगीतमध्ये कुठेच दिसली नाही आणि मग रम्या लगेच म्हणते, याचा अर्थ तुला कळतो का आई, काव्या साफ खोटं बोलत आहे. ती नक्कीच काहीतरी लपवत आहे. आपल्याला हे शोधून काढायचंय की काव्या अशी कोणती गोष्ट लपवत आहे. तिकडे आता काव्या आणि मानिनी काकू बसलेली असतात. तेव्हा मानिनी काकू काव्याला म्हणतात की तुला जे काही वाटतं ना ते मला सांग, तुझं मन हलकं कर. तेव्हा काव्या त्यांना अस्वस्थ मनाने म्हणते की सांगू का तुम्हाला माझा प्रॉब्लेम. तेव्हा मानी काकू यावर म्हणतात की हो सांग, तुला जे वाटतं ना ते सगळं सांग, मला सांग आणि सांगून मोकळी हो. तेव्हा काव्या मानी काकूला सांगू लागते, फक्त माझा हा शब्द बोलून काव्या मध्येच थांबते. तिला माझ्या जीवावरती प्रेम आहे असं मानी काकूला सांगायचं असतं पण ती मध्येच थांबते. मालिकेत आता रम्या वसू आत्याला काव्यावरती संशय आलेला आहे आणि त्या गोष्टीचा तपास नक्कीच करणार हे आपल्याला सुद्धा माहीत आहे. आता रम्या वसुताईला या गोष्टीचा छडा लागेल का आणि काव्याने घरच्यांच्या सांगण्याच्या आधीच त्यांना असं ते समजून ते या गोष्टीचा भांड फोडणार का हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. तर तुम्हाला या विषयावर काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.